पात हे काय आहे? शेंगदाणा, मूग, मटाणा, मूग. ही एक सिंपल शॉर्टिंग ॲक्टिव्हिटी आहे. यामध्ये वेगवेगळ्या कडधान्यांना मिक्स करून त्या वेगळ्या वाट्यांमध्ये शॉर्ट करायच्या असतात. आज मी पार्थला शेंगदाणे, काळे वाटाणे आणि हिरवे मूग दिले आहेत. सुरुवातीला मी खूप छोटे छोटे स्टेप्स घेतले होते. म्हणजेच काय तर फक्त 2 प्रकारचे मोठे ग्रेन्स देऊन थोडंसं शॉर्टिंग करायला सांगायची, कारण त्याचा वेटिंग पिरियड खूप कमी होता. आता हळूहळू मी क्वांटिटी आणि टाईप्स वाढवलेले आहेत. आणि आता तो हा टास्क कंप्लीट करत असताना ते कंप्लीट केल्याशिवाय तो उठतच नाही. आणि ही ॲक्टिव्हिटी दिसायला जरी सिंपल आहे, पण मुलांसाठी खूप बेनिफिशियल आहे. त्यामुळे काय होतं, फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह होतो. पेशन्स आणि सिटिंग टाईम पण वाढतो. फाईन मोटर स्किल डेव्हलप होतात. म्हणजेच काय तर मुलांच्या हातांची पकड, बोटांचा वापर आणि छोट्या वस्तू हँडल करण्याची स्किल इम्प्रूव्ह होते. हँड आय कोऑर्डिनेशन पण बेटर होतं. आणि ही एक खूप छान सेन्सरी ॲक्टिव्हिटी आहे. तुम्हीही अशा छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज करून मुलांचा डेव्हलपमेंट इम्प्रूव्ह करू शकता. स्मॉल स्टेप्स बिग प्रोग्रेस. अशा छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीजमधून हळूहळू खूप चांगले बदल दिसायला लागतात. दररोज थोडा वेळ जरी आपण आपल्या मुलांना दिला तर मुलांच्या डेव्हलपमेंटमध्ये खूप फरक जाणवतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि प्रत्येक छोटा प्रोग्रेस खूप स्पेशल असतो. हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि अशाच व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.